नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ICICI बँकेला तुमचं आधार कार्ड तुमच्या अकाउंटला डीबीटीला लिंक कसं करायचं। तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। मित्रांनो, आपला व्हॉट्सअप चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, त्याला देखील फॉलो करून ठेवा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला गुगल वरती जायचं आहे। तुमच्या मोबाईल मध्ये किंवा तुम्ही पीसी वर सुद्धा हे ट्राय करू शकता, मोबाईल मध्ये सुद्धा करू शकता। गुगल वर जाऊन तुम्हाला लिंक आधार विथ ICICI बँक असं टाइप करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला पहिलीच जी लिंक ओपन होणार आहे या ठिकाणी स्टेप 2 अपडेट आधार इन युअर ICICI बँक अकाउंट्स याला टच करायचं आहे। त्यानंतर बघा अशा स्टेप्स तुम्हाला या ठिकाणी दाखवेल। ICICI बँकेला तुमचं आधार कार्ड कोणत्या प्रकारे लिंक करता येईल या प्रकारच्या स्टेप्स या ठिकाणी तुम्हाला 5-6 स्टेप्स या ठिकाणी भेटून जातील। तुम्ही ATM द्वारे देखील तुमचं जे आधार कार्ड आहे ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ATM द्वारे करू शकता, किंवा मग इंटरनेट बँकिंग द्वारे देखील तुम्ही या ठिकाणी तुमचा आधार तुमच्या अकाउंटला ICICI बँकेच्या लिंक करू शकता। त्यानंतर फोन बँकिंग द्वारे सुद्धा लिंक करू शकता आणि त्यानंतर ब्रांच वॉक इन म्हणजे तुम्ही स्वतः बँकेमध्ये जाऊन देखील या ठिकाणी तुमचं आधार कार्ड जे आहे ते लिंक करू शकता। तर आपण यापैकी एक ऑप्शन आज पाहणार आहोत। इंटरनेट बँकिंग च्या द्वारे आपण तुमचं आधार कार्ड डीबीटीला कोणत्या प्रकारे लिंक करायचं आहे किंवा कसं लिंक करायचं आहे ते आपण इंटरनेट बँकिंग द्वारे या ठिकाणी पाहणार आहोत। तर या ठिकाणी आपण या ठिकाणी क्लिक हेअर टू अपडेट आधार इन युअर बँक अकाउंट या ठिकाणी क्लिक हेअरला आपण क्लिक करूया। त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस या ठिकाणी ओपन होईल। त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला तुमचा इंटरनेट बँकिंगचा युजर ID टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी इंटरनेट बँकिंगचा युजर ID, त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे। तर आपण आधी या ठिकाणी ID आणि पासवर्ड टाकून घेऊया। बघा ID आणि पासवर्ड या ठिकाणी टाकलेला आहे। आता आपण लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे। बघा त्यानंतर या ठिकाणी असा इंटरफेस आपला ओपन होणार आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमच्या अकाउंटला डीबीटी साठी लिंक करायचं आहे। तर कोणत्या ठिकाणी जायचं आहे तुम्हाला, या ठिकाणी बँक अकाउंट्स म्हणून या ठिकाणी ऑप्शन आहे, त्यामध्ये तुम्हाला अकाउंट्स या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला तुम्ही पाहू शकता ऑप्शन्स आहेत, डॉक्युमेंट्स अकाउंट्स, डिपॉझिट्स, बँक गॅरंटी वगैरे हे जे ऑप्शन्स आहेत या ठिकाणी अकाउंट्स या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर एकदम खाली जायचं आहे। हे जे ऑप्शन ओपन झालेले आहेत यापैकी एकदम खालचा ऑप्शन आहे सर्व्हिस रिक्वेस्ट, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व्हिस रिक्वेस्ट। तर या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा सर्व्हिस रिक्वेस्टचे जे पेज आहे ते या ठिकाणी ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला भरपूर असे ऑप्शन ओपन झालेले दिसतील। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे सर्व ऑप्शन या ठिकाणी ओपन झालेले आहेत। तुम्हाला कोणत्या प्रकारची सर्व्हिस या ठिकाणी घ्यायची आहे त्याबद्दलचे ऑप्शन्स आहेत। तर आपण यामध्ये हे जे ऑप्शन आहे 7व्या क्रमांकाचे जे ऑप्शन आहे रिक्वेस्ट फॉर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजेच डीबीटी साठी रिक्वेस्ट आपल्याला टाकायची आहे आपल्या अकाउंटची, या लिंक वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर त्यावरती आपण क्लिक करूया। बघा त्यानंतर अशा प्रकारे तुमची सर्व जी माहिती आहे ती ऑलरेडी या ठिकाणी फेच होऊन येईल आणि या ठिकाणी तुम्हाला फक्त तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे। वरती तुमचं सिलेक्ट अकाउंट नंबर या ठिकाणी तुमचं नाव आलेले आहे, 2 नंबरला आधार क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर टाइप ऑफ क्रेडिट म्हणजे आधार तुम्हाला डीबीटी कशासाठी लिंक करायचा आहे यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, आधार बेस्ड सॅलरी क्रेडिट, आधार लिंक पेन्शन,
किंवा फार्मरसाठी किंवा टॅक्स रिफंडसाठी, बेनिफिटसाठी, इन्शुरन्स बेनिफिटसाठी. तर यापैकी आपल्याला एक निवडायचं आहे सुरुवातीचं, आधार बेस्ड सॅलरी क्रेडिट. हेच आपल्याला राहू द्यायचं आहे, ऑलरेडी या ठिकाणी येऊन जाईल. त्यानंतर तुम्ही आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर तुम्हाला स्टेट आणि सिटी या ठिकाणी निवडायचे आहे. आपण सुरुवातीला आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घेऊया. बघा, आधार क्रमांक टाकलेला आहे. त्यानंतर स्टेट आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे, राज्य आपलं. या ठिकाणी आपण आपलं राज्य निवडूया. त्यानंतर सिटी तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे, तुमचं शहर. बघा, या ठिकाणी शहर देखील निवडलेलं आहे. त्यानंतर डिस्क्लेमर फॉर रिसिव्हिंग डीबीटी, सिलेक्ट एनीवन. आता यापैकी हे दोन ऑप्शन खाली जे आलेले आहेत, हे जे दोन ऑप्शन आले यापैकी एक ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. कोणतं ऑप्शन असणार आहे ते? तर बघा, पहिला ऑप्शन आहे आय डू नॉट हॅव एनी अकाउंट लिंक विथ NPCI फॉर रिसिव्हिंग डीबीटी. म्हणजे तुमचं दुसरं कोणतंही अकाउंट डीबीटीसाठी NPCI द्वारे लिंक केलेलं नाही. जर नसेल तर यस या पहिल्या नंबरला टिक करायचं आहे. आणि ऑलरेडी हॅव अकाउंट विथ बिलो मेन्शन बँक, आता याला जर टिक केलं तुम्ही 2 नंबरच्या ऑप्शनला, तर तुम्हाला खाली बँकेचं नाव आणि अकाउंट नंबर द्यावा लागेल. जर तुमचं कोणत्या दुसऱ्या बँकेला जर अकाउंट लिंक असेल डीबीटीला ऑलरेडी, तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकता. किंवा तुम्ही नवीनच जर सीडिंगसाठी डीबीटीला तुमचं अकाउंट लावत असाल तर तुम्हाला 1 नंबरला आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर 1 नंबर आपण या ठिकाणी सिलेक्ट करू. त्यानंतर खाली डिस्क्लेमर आहे. डिस्क्लेमरमध्ये टर्म्स अँड कंडिशन्स तुम्हाला आधी क्लिक करायचं आहे. त्याच्याशिवाय हे जे ऑप्शन आहे टिकचं ऑप्शन या ठिकाणी ओपन होणार नाही. तर आपण टर्म्स अँड कंडिशनला या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर आपण या टिक मार्क करून घेऊ डिस्क्लेमरला आणि प्रोसीड या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, त्यानंतर नेक्स्ट स्टेप या ठिकाणी ओपन होईल, रिक्वेस्ट कन्फर्मेशन. तुम्हाला वन टाइम पासवर्ड म्हणजे OTP येईल. या ठिकाणी तुमच्या आधार कार्डवर जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवर एक OTP येईल, तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट OTP या बटनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी OTP आलेला आहे आणि या ठिकाणी मी टाकून घेतलेला आहे OTP. आता व्हॅलिडेट OTP यावरती क्लिक करूया. बघा, त्यानंतर वरती इथं दाखवलेलं आहे द आधार व्हेरिफिकेशन इज सक्सेसफुल, म्हणजे आपलं आधार व्हेरिफिकेशन या ठिकाणी सक्सेस झालेलं आहे. त्यानंतर आपण कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी एक पॉपअप येणार आहे, टू लिंक आधार नंबर इज सेव्हिंग बँक अकाउंट फॉर रिसिव्हिंग LPG गॅस सबसिडी DBT. आधार डिटेल्स शुड मॅच विथ बँक अकाउंट डिटेल्स. तर या ठिकाणी आपल्याला कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही रिक्वेस्ट कन्फर्मेशन. सुरुवातीला बँक अकाउंट डिटेल्स येऊन जातील, तुमची डेट ऑफ बर्थ येईल, जेंडर येईल, त्यानंतर आधार डिटेल येतील खाली. आणि या ठिकाणी हे कन्फर्मेशन झाल्याच्या नंतर सबमिट या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, सर्व्हिस रिक्वेस्ट कन्फर्मेशन. या ठिकाणी तुमचं जी आपण DBT साठी सर्व्हिस टाकलेली आहे, रिक्वेस्ट टाकलेली आहे, ते या ठिकाणी तुमची सक्सेसफुल झालेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हे या ठिकाणी लिहून दिलेलं आहे. बघा, मेसेज दिलेला आहे, डिअर कस्टमर, वी हॅव रजिस्टर्ड युअर रिक्वेस्ट फॉर DBT. युअर रिक्वेस्ट नंबर देखील आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, विल बी कम्प्लिटेड बाय 20 म्हणजेच 20/8/2024 ला आज कंप्लीट केलेली आहे तुमची ही रिक्वेस्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. प्लीज नोट द सेम ऑफ फ्युचर रेफरन्स. तर या ठिकाणी खाली एक बटन दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता, ट्रॅक युअर सर्व्हिस रिक्वेस्ट. या ठिकाणी तुमचा हा जो नंबर आहे सर्व्हिस रिक्वेस्ट, याचा तुम्ही फोटो काढून घ्या किंवा मग लिहून ठेवा. हा तुम्हाला पुन्हा ट्रॅक युअर सर्व्हिस रिक्वेस्ट म्हणजे तुमची सर्व्हिस रिक्वेस्ट ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला हा लागणार आहे. त्यासाठी हा फोटो तुम्हाला या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, एकदम सोपी पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी तुमचं ICICI बँकेचं जे अकाउंट आहे त्या अकाउंटला आधार कार्ड DBT साठी लिंकची रिक्वेस्ट आपण या ठिकाणी टाकून दिलेली आहे. फक्त या ठिकाणी तुम्हाला एकच पाहिजे की तुमच्या ICICI बँकेच्या अकाउंटला तुमचं इंटरनेट बँकिंग हे लॉग इन तुमच्याकडे असलं पाहिजे, लॉग इन क्रेडेन्शियल्स तुमच्याकडे असले पाहिजेत. तर तुम्हाला इंटरनेट बँकिंगमध्ये जाऊनच तुमचं हे आधार कार्ड या ठिकाणी DBT साठी लिंक तुम्हाला करता येणार आहे. तुमच्या येणाऱ्या 48 तासामध्ये तुमचं जे अकाउंट आहे ते तुमच्या DBTला ऑटोमॅटिक या ठिकाणी लिंक होऊन जाईल. आता तुम्ही केलेलं ॲप्लिकेशन ही सर्व्हिस रिक्वेस्ट तुम्ही ट्रॅक कशी करायची आहे, तुम्ही iMobile ॲप जर यूज करत असाल आपल्या ICICI बँकेचं, तर त्यामध्ये तुम्ही देखील या ठिकाणी तुमचं जे ट्रॅक आहे
सर्व्हिस रिक्वेस्ट जी ट्रॅक आहे ती करू शकता. तर ती कशी करायची आहे त्याचा पण तुम्हाला थोडक्यात माहिती मी या ठिकाणी देतो. तर बघा मित्रांनो, आपण आताच PC वरती बघितलं की आपल्याला इंटरनेट बँकिंगद्वारे ICICI बँकेच्या अकाउंटला आधार कार्ड DBTसाठी कसं लिंक करता येईल याबद्दलची सर्व माहिती आपण रिक्वेस्ट त्या ठिकाणी सबमिट केलेली आहे. रिक्वेस्ट नंबर देखील आलेला आहे. तर या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला आय मोबाईल ॲप या ठिकाणी तुम्ही हे पाहू शकता. आय मोबाईल ॲप आहे, हे तुम्हाला घ्यायचं आहे. त्यावरती तुमचं सर्व्हिस रिक्वेस्ट जी आहे ती तुम्ही त्या ठिकाणी ट्रॅक करू शकता. तर तुम्हाला आय मोबाईल ॲप हे या ठिकाणी ओपन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एंटर 4 डिजिट लॉग इन या ठिकाणी तुम्ही तुमचा 4 डिजिटचा लॉग इन पिन या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमच्या ॲपमध्ये एंटर व्हायचं आहे. तर या ठिकाणी आपण पिन टाकून घेऊया आणि ॲपमध्ये एंटर होऊया. बघा, या ठिकाणी आपण ॲपमध्ये एंटर झालेलो आहोत. त्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी तुमचं तुम्ही जी रिक्वेस्ट टाकलेली आहे DBTची ती लिंक कशी चेक करायची, तर या ठिकाणी तुम्हाला सर्व्हिसेस म्हणून दिलेलं आहे. बघा, या ठिकाणी तुम्ही खाली 9 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बघू शकता, सर्व्हिसेसचा ऑप्शन. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे 4 नंबरचा ऑप्शन आहे ट्रॅक ॲप्लिकेशन सर्व्हिसेस, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी नो ॲप्लिकेशन फाउंड म्हणून आलेलं आहे, कारण आपण आताच आपली रिक्वेस्ट या ठिकाणी सबमिट केलेली आहे. त्यामुळे अजून ॲपवरती त्याची अपडेट आलेली नाही आहेत, रिक्वेस्टची अपडेट अजून आलेली नाही. तुम्ही थोड्या वेळानंतर किंवा काही तासानंतर या ठिकाणी ट्राय करू शकता. तुम्हाला या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन ट्रॅक करता येईल आणि तुमचं ॲप्लिकेशन सबमिट झालं किंवा नाही हे तुम्हाला याच ठिकाणी कळणार आहे. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती होती. तुमचं अकाउंट तुमच्या इंटरनेट बँकिंगमधून ICICIचं अकाउंट आधारशी DBT लिंक कसं करता येईल आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. मित्रांनो, माहिती शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपला व्हिडिओ लाईक करा. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.